माया कार्यामध्ये हे पंचकोश, 3 शरीर कशी सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार चाललेला आहे. तेव्हा सृष्टी कोणापासून होती? झालं आपलं बरोबर आहे ना, पंचभाग. आणखी त्याला ईश्वर कारण आहे. लक्षामध्ये ईश्वर स्वरूपामध्ये असलेल्या मायापासून ही सृष्टी आहे. आपल्यावरून घ्यायचं सृष्टीचे प्रकार पुन्हा ऐका आवाज सृष्टी पुढे सूक्ष्म सृष्टी, पुढे स्थूल सृष्टी होऊन गेलं आपलं. तेव्हा विचारलं कोणी सूक्ष्म सृष्टीचं वर्णन करणार, कसं करणार तुम्ही? काल झालं की आपण सूक्ष्म सृष्टी पाहिली ना, पुढे स्थूल सृष्टी काल आपण बघितलं की स्थूल सृष्टी तिचे प्रकार वगैरे सगळे सांगितले. स्थूल सृष्टीमध्ये पंचमहाभूत होऊन गेला आपला. अर्धा भाग आपल्याजवळ ठेवायचा, अर्धा दुसऱ्याला द्यायचा, असं एक स्थूल ब्रह्मांड उत्पन्न होत आहे. दुसरा प्रकार कोणता सांगितला? 25 भाग करायचे, 21 भाग कोणाकडे ठेवायचे? आपल्याकडे. 1 भाग असं स्थूल ब्रह्मांड. ईश्वर स्वरूपामध्ये असलेले माया तमोगुण प्रधान होते. तमोगुण प्रधान मायेकडून हे होत असते सर्व सृष्टी. त्याच्यामध्ये माया कार्यामध्ये 5 कोश आणि 3 शरीर. तेव्हा ईश्वरा कारणीभूत असल्यामुळे ईश्वरेच्या त्याला अभिन्न निमित्त उपादान कारण. अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणलंय. जो उपादान कारण कोण, निमित्त कारण कोण? ईश्वर स्वरूपात असलेली माया उपादान कारण आहे. तुम्हाला गेलं की कार्याला 2 कारण लागतात. उपादान कारण समजते का? उपादान कारण कोणाला म्हणतात? असं चुकलं तर चुकलं सांगायचं, घाबरायचं नाही. इतकं हसत नाही काही चुकलं तरी. ज्याचा कार्यात प्रवेश असून त्याच्या असून कार्य राहते आणि उपादान कारण ज्याच्या वाचून कार्य होत नाही, जो कार्य वेगळा असतो त्याला उपादान निमित्त कारण म्हणायचं. उदाहरणार्थ घट, घटातली माती कोणतं कारण आहे? आणि कुंभार असं. आणि याच्यामध्ये काय घ्यायचं तर ईश्वरच उपादान कारण आहे, निमित्त कारण आहे. त्याला अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणजे सृष्टी तो उत्पन्न करतो. प्राणी कर्मासापेक्ष सृष्टी उत्पन्न करतो. ईश्वर कोणाला म्हणतात? जीव कोणाला म्हणतात? ब्रह्म अधिक माया, मायेमध्ये पडलं प्रतिबिंब, ते मिळून काय होतं? ईश्वर होत. माया उपाधी लागली म्हणजे त्या चैतन्याला ईश्वर भाव उत्पन्न होता. आणि अविद्या उपाधी लागली म्हणजे त्या चैतन्याला जीव भाव उत्पन्न होता. तेव्हा हे सर्व सृष्टी निर्माण करणारा कोण आहे? ईश्वर. नुसती सृष्टी उत्पन्न करतो, त्यांचं पालन पुढे एक एक धर्म असून नुसती सृष्टी उत्पन्न करून कामक उत्पत्ती पुढे पालन स्थिती म्हणतात. मग पुढे मग लय हे धारासारखी चालू असते.
स्वर्ग मृत्यू पाताळ काय होय नव्हे सगळे. याला कारण कोण आहे? मग ईश्वर. हे सगळं स्थूल सूक्ष्म जी सृष्टी दिसते ना, हे ईश्वराचं. हे जे ब्रह्मांड दिसते ईश्वराचं स्थूल शरीर. सगळे सूक्ष्म शरीर आहे तुला ईश्वराचं सूक्ष्म शरीर. आणि माया हे ईश्वराचं कोणतं शरीर आहे? कारण शरीर. स्थूल शरीर पुढे, सूक्ष्म शरीर पुढे, दिसतंय कोणतं शरीर आहे? आणि आपल्याला सुख दुःख वगैरे होतं आधी करून कोणतं शरीर आहे? सूक्ष्म शरीर. आणि याला कारणीभूत कोणतं शरीर आहे? कारण शरीर. तसं ईश्वराचं लावायचं आहे. ब्रह्मांड ईश्वराचं कोणतं शरीर आहे? सगळ्यात सूक्ष्म शरीर मिळून ईश्वराचं कोणतं शरीर आहे? सूक्ष्म. आणि माया हे कोणतं शरीर आहे? कारण शरीर. सृष्टीला कोण कारणीभूत आहे? माया कार्यामध्ये देवाने आपलं जगात विचारामध्ये सगळे सूक्ष्म सृष्टी कारण शक्ती आणि सगळ्याचं जगत आहे. या जगतामध्ये बरं का पंचकोश, माया कार्यामध्ये पंचकोश, 3 शरीर आहे. दिसतंय शरीर आहे कोणता कोश म्हणायचा? अन्नमय कोश म्हणतात. शरीरामध्ये प्राण आहे त्याला कोणता कोश म्हणायचा? प्राणमय कोश. पुढे त्याच्यामध्ये मन आहे ना, त्याला कोणता कोश म्हणायचा? मनोमय कोश. बुद्धीला विज्ञानमय कोश आणि कारण शरीराला आनंदमय कोश. असे 5 कोश आहे. तेव्हा 5 कोशाला कोणता आत्मा म्हणतात त्याचा विचार केलेला आहे. अच्छा. पंचकोशांचे वर्णन. 1. आनंदमय कोश. कारण शरीरास आनंदमय कोश म्हणतात. एकदम आनंदमय कोश बरोबर आहे. आनंदमय. कारण शरीराला कोणता कोश म्हणायचा? पुढे 2. विज्ञानमय कोश. पंच ज्ञानेंद्रिये व निश्चय रूप अंतःकरणाची वृत्ती बुद्धी यास विज्ञानमय कोश म्हणतात. विज्ञानमय कोश किती घेतले त्याच्यामध्ये? 5 ज्ञानेंद्रिय घेतली का? 5 ज्ञानेंद्रिय आणखी वृत्ती बुद्धी घेतलेली. कोणता कोश तो? विज्ञानमय कोश. पुढे मनोमय कोश. पंच ज्ञानेंद्रिये व संकल्प विकल्पात्मक अंतःकरण वृत्ती मन यास मनोमय कोश म्हणतात. 5 ज्ञानेंद्रिय आणि संकल्प विकल्पात्मक करणारी वृत्ती त्याला मन असं म्हणत असतात. त्याला मनोमय कोश म्हणायचा आहे का नाही? बुद्धी आणि मनोमय कोशाच्यातला फरक कळायला पाहिजे. निश्चय करणारी असते त्याला बुद्धी असं म्हणायचं. संकल्प विकल्प करणारा असणे त्याला मन असं म्हणायचं. बुद्धी काय करते? काय करे? मनाचे सगळे व्यवहार असतात त्याला ताब्यात ठेवण्याचं काम बुद्धी ठेवत असते. तुमच्या गीतेमध्ये सुद्धा त्याचं वर्णन आहे का? दुसऱ्याच तरंगात नाही अज्ञात आहे. ध्यायते विषयान पुंसा संगस्ती सुपजाय संगात संजायते कामा कामात क्रोध क्रोधात भक्ती समूहात समूहात बुद्धिनाशात. बुद्धी सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. ती बुद्धी या सर्वांवर नियंत्रण ठेवत असते. मनाचं धाव असते ना, मनाला आवरणं शक्य नाही. बुद्धीच्या द्वारा मनाला आवरत असतात. म्हणून बुद्धी कोणाच्या ठिकाणी आहे? ते जे आहे ना तुमचे मन वगैरे बैलाच्या ठिकाणी. उपनिषदामध्ये सुंदर वर्णन आहे. ते घोडे असतात ना रथाचे, त्याला आवरण्याकरता लगाम असतो. त्याचा एक सारथी असतो की सारथी घोड्याला कोणाच्या द्वारा आवडतो?
बुद्धी म्हणजे लगाम आहे का? पण बुद्धी मनाला काय करते, आवडत असते. पुढे 4. प्राणमय कोश. पंच प्राण व पंच कर्मेंद्रिये यास प्राणमय कोश म्हणतात. पंचप्राण. कोणते पंचप्राण? प्राण, अपान, समान, व्यानुदा. असं विचारत नाही. काय काळजी करू नका. प्राणाचं लक्षण काय आहे? होऊन गेलं म्हणा, उद्या आता काय आहे. प्राण अपान कोणाचं लक्षण आहे? खाल्लेलं अन्न आहे ना, जे त्याचं वितरण करणं याला अपान म्हणतात. पोटात जसं तसं राहते, पाणी प्यायल्यानंतर जसं तसंच राहते का त्याचा क्षरण होत असते. त्याचं स्थान कोणताही उदासणार आहे. प्राण अपान व्यान उदान समान. समान म्हणजे आपण जे काही खातो त्याचं सगळे रक्त वगैरे एकाच ठिकाणी गोठले जाते की सगळं शरीरामध्ये पसरतं. त्याला समान असं म्हणतात. सुंदर लक्षण केले. किंवा मिलित रजोगुणापासून उत्पन्न होणारे हे बघा. सत्वगुणापासून उत्पन्न मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. पुढे 5. अन्नमय कोश. स्थूल शरीरास अन्नमय कोश म्हणतात. याची दिसता या शरीराला कोणता कोश म्हणायचा? जेवणाने वाढ देणार. एखाद्या माणसाचं नाही का शरीर जेवणाने वाढलेलं असते ना. उद्योग नाही, धंदा नाही, हालचाल नाही, काही नाही. पौष्टिक पदार्थ खाल्ल्याशिवाय राहत नाही. रव्याचा शिरा का बदामाचा शिरा मग काय श्रीमंती कशाला म्हणतात? मग हालचाल नाही, व्यायाम नाही, मग काय वाढलंय? छाती वाढते का पोट वाढते? छाती कुठे जाते? मागे. पोट कुठे येते? पुढे. पुस्तक वाचायचं असेल तर स्टूल ठेवण्याचं काम. एका बाबाने आपल्या मुलाला पैसे मागण्याकरता एका याच्याकडे पाठवलं. तो पैसे मागण्याकरता गेला खोलीमध्ये. तेव्हा बरं का, तेव्हा शरीर पाहिलं त्याने काय विचारूच नका. तो म्हणला असं शरीरच पाहिलं नाही. त्या शरीरामध्ये त्याला पंचायती पडली. म्हणलं काय करावं कोणाच माहिती. त्याच्या मनात पुन्हा विचार आला बघा. पैसे मागण्याकरता गेला. म्हणला दरवाजा लहान दिसतो आणि अटॅक होऊन माणूस मेला गेला. तो म्हणला काढायचा कसा? मग पैसे मागण्याचं विसरून गेला बघा. म्हणलं स्वामी धनिक साहेब, म्हणलं काय तुम्हाला विचारू का? तुमचा दरवाजा फार लहान आहे आणि या तुम्हाला अटॅक बिटॅक आला तर काढायचं कसं? तसं म्हणे होतं. म्हणलं तुला इतकी काय गरज पडली? म्हणला तर आम्हाला काढायला नाही, जर काढता आला तर म्हणला कुऱ्हाडीचा तोडून काढून. अन्नाने वाढते त्याला कोणतं शरीर म्हणायचं? अन्नाने वाढते त्याला कोणतं शरीर म्हणायचं? तर अन्नमय शरीर. आता अन्नमय शरीराच आपला प्राण आहे. आत्मा आहे असं समजलं तर माणसाचं कर्तव्य कोणतं होतं? भोगात्मक होतं बघा. मग शरीराला सजवायचं नाना करपड्याच्या द्वारा का कशाच्या द्वारा प्रत्येकाचं. कारण शरीराच आत्मा ठरलं. मग शरीराला काय करायचं? सजवायचं. एक ग्रस्त आमच्याकडे यायचं. रोज त्याचा सदर बदललेला दिसतो. म्हटलं का रोज सदर? म्हटलं तुमचा वेगळा वेगळा दिसतो. म्हटलं काय भानगड काय आहे? म्हटलं 500 सदर आहे. किती? 500 सदर आहे. एका सदराला एक दिवस येतो हेच त्याचं भाग्य. म्हटलं कदाचित घ्या तुम्ही, संपले तर इंधनाचं काय नाही, तुमच्या सदरातच काय होईल? याला काय म्हणत असतात? वाजेपेक्षा जास्त. माणसंही सगळे कशात भरलेले आहेत?
याच्या अलीकडे तो काही प्रश्नच नाही बा. रोज फॅशन बदलत असेल कधी, आणि ती मुंबईवरूनच असते. ती सिनेमातले लोक जसे करतील त्याप्रमाणे करा. तर म्हणलं एकाला विचारलं, सिनेमातला ऍक्टर होता, म्हणलं तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागता का? हा म्हणे पहा, उद्या आम्ही डोक्यावरचे अर्धे केस काढले अर्धे ठेवले तर लोकही तसंच करतील. तेव्हा कसं करत चालला अलीकडच्या काळामध्ये ही पाश्चिमात्य संस्कृती आहे. बरं आहे, जाऊ दे, आपल्याला काही फारसा जेवढ्या करतात आयुष्याचा खर्च करणे याला म्हणतात अन्नमय कोश. बरं का? मग खाना पिना गाणं बजाना हेच करतो, कारण देहच आत्मा आहे ना. याला चार्वाक मत म्हणतात. बरं का? असाच वाद म्हणतात पुढे वाजा. असे जीव ईश्वरांच्या 3 शरीरात 5 कोश आहेत. हे ब्रह्मरूप आत्मस्वरूपास आच्छादन करतात, म्हणून यास कोश म्हणतात. अनेक काय करतात? कोश कशाला म्हणतात? आवरण घालतात, आणि आवरण घातलं असल्यामुळे त्याला कोश असं म्हणावं लागतं. एखादा पकवाज असतो डब्यामध्ये ठेवतात, डबा काय करतो? आवरण घालतो. आवरण नावाचा दोष असतात. त्याप्रमाणे कोश आत्म्याचं ज्ञान होत देत नाही. आपण शरीरालाच आत्मा असं समजत असतो. आता तुम्हाला होऊन गेला की पहिला तरंग, दुसरा, चौथा तरंग होऊन गेला. शरीर आत्मा होऊ शकत नाही आपलं गेलं की. मग तुमचे उत्तर झालं की मी कोण आहे, सुंदर उत्तर वगैरे आहे. पुढे वाचा. अनेक मंदबुद्धी पुरुष या 5 कोशात जे अनात्म पदार्थ आहेत त्यांपैकी कोणत्या तरी एका अनात्म पदार्थास आत्मा असे समजून मुख्य साक्षीरूप आत्मस्वरूपाहून विन्मुख राहतात. त्यांपैकी कोणालाही आत्मा म्हणतात. त्याचं गाईचं वासरू आणि म्हशीचं व्यवहार याच्यात फरक असतो बघा. त्या गाईच्या वासराला अक्कल असते आणि म्हशीच्या वगैरेला काही नसते, अक्कल नसते. म्हशीचं वगैरे असते ना, त्याला काही नाही. तुम्ही पहा की शेतकऱ्याच्याकडे 2 होतं, म्हशी होती, गाय होती. गाईचं वासरू आणि म्हशीचं वगैरे त्याने एक लांब नेले बघा दोघालाही, आणि दिलं सोडून आपलं. ते गाईचं वासरू होतं ना, ते बरोबर मालकाच्या घरी जिथे त्याला बांधते तिथं गेलं, बरोबर तिथं उभं राहिलं. आणि ते म्हशीचं वगैरे होतं ना, ते 2 महिने झाले बघा कुठं गेलं तिथं काय त्याला समजत नाही. हे पहा, असे गाईचे आपल्याकडे असतात. ज्यांच्याकडे गोरक्षण जास्त आहे ना, त्यांच्याकडे पंढरपूरला जास्त गाईपेक्षा म्हशीच जास्त आहे. बोळ लहान लहान म्हशी एवढे शिंग असते. ते म्हशी असते ना, गाईचं वासरू दूध प्यायल्यानंतर बरोबर त्याची आई जे असेल ना तिच्या स्थानाला लागते. आईला ओळखतं ते. आणि म्हशीचं जे वगारू असतं ना, ते दूध प्यायल्यानंतर कोणाही म्हशीच्या स्थानाला लागलं, लात मारली म्हणजे दुसरीकडे जातो. मी कसं करता हे सगळं सांगायचं. लोक कोणालाही काय समजतात, लक्षणात बसावं लागत असं. म्हणून आत्मा, देह आत्मा होऊ शकत नाही. परत अन्नमय कोश काय होत नाही, आत्मा आहेत. पण त्याला म्हणणारे लोक आहे ना, चार्वाक दर्शनकार लोक देहालाच आत्मा म्हणतात. वाचा. त्यांपैकी कोणकोणत्या अनात्म पदार्थांस आत्मा समजतो ते क्रमाने सांगतो. अन्नमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचे मत. कोणत्या कोशाला? अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजे शरीरालाच आत्मा म्हणणारे. नास्तिक लोक शरीरालाच काय म्हणतात. तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ना, गीतेमध्ये सुंदर आलेलं आहे, असत्यम प्रतिष्ठांते जगदा भुवनेश्वरम.
अपरस्पर संबोधम किमन्यत काम आहे तुगम. त्यांचा वाद आहे, त्याला नास्तिकवाद असं म्हणतात. त्याच्यामुळे शरीरालाच काय समजतात, मग आत्मा समजतात. शरीराला आत्मा समजला म्हणजे मग त्याला सुख देण्याकरता नाना प्रकारचे प्रकार करतात. कोणाला सुख देण्याकरता? शरीराला सुख आहे. त्याला सांगा तुम्ही मला एकादशी करत जा की, ते तुम्हालाच वेळ ठरवतील. मला एवढा चांगला मोठा ध्यान उपाशी ठेवायचा, काय करायचं? मग ते सगळ्या आयुष्यभर कशामध्ये घालवतात? ते पैसा गोळा करणे आणि पुढे काय चोराधिकाचा काय करणे, संग्रह करणे. म्हणून अन्नमय कोशाला आत्मा समजणार तर काय वेडे पण आहेत. म्हणून ते अन्नमय कोशाला म्हणजे शरीरालाच काय समजतात? तो कोश आहे जो शरीराचा. पुढे विरोचन मतानुयायी कित्येक पामर स्थूल शरीरास म्हणजे अन्नमय कोशासच आत्मा म्हणून त्यास युक्ती सांगतात की ज्याचे ठिकाणी मी अशी बुद्धी होते तोच आत्मा. त्याला विचारलं, म्हटलं आत्मा शरीरात्मा काय? शरीरालाच आत्मा का म्हणतात? तर तो कोण आहे? लगेच म्हणतो मी काम काय काय मी बुद्धी कोणाच्या ठिकाणी होते? शरीराच्या ठिकाणी आहे काय? शरीराला प्राधान्य, त्याच्यामध्ये 3 शरीर असतात. मग मी कोण आहे असं थोडंच म्हणतो गेलो. चिदानंद रूप शिवम शिवम हे ज्ञान आहे का तुला? नाही का? त्याच्याशी तादात्म्य घेत असतो तो शरीराची, आहे का? शरीराच्या ठिकाणी अनात्म वस्तूची सुद्धा काय घेतो तादात्म्य घेतो. कल्पना करा, कोणीतरी समोर चाललेलं आहे मोटरसायकलवर बसून, नुकताच चिखल झालेला होता. एका माणसाच्या आणखी याच्यामुळे त्याच्या कपड्यावर शिंतोडे काय झाले, उडाले पाठीमागून. मग काय करतो तो? नुसता थांबत असतो, खुसक शिंतोडी त्याच्याकडून उडाली घसरून करतो. त्याला विचारलं की म्हणलं अरे मला मारतो का? म्हणलं कळत नाही तुला? सगळा सोदरा काय झाला? बरं कोण भरलं? अरे कोण भरलं? काय करे? मग सदरा भरला कोण? सदरा राग कोणाला आला? याला हानू का म्हटलं तुला? एवढ्यावरून काम मागते का? त्याचा क्रोधात तो रूपांतर होते. मग क्रोधामध्ये काय होते? मग रूपांतर. त्याचे भांडणं होतात ना, त्याला हेच कारण आहे का? मला मूर्ख म्हणतो का? भांडणाला काय सुरुवात आहे? कोणती बुद्धी आहे त्याला? ममा बुद्धी असं म्हणतात. आपण तादात्म्य घेत असतो. काय घेतो? तादात्म्यामुळे दुःखाला कारणीभूत होतो. पुढे कारण मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी स्थूल शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते. मनुष्यत्व, ब्राह्मणत्व हे स्थूल शरीराचे धर्म आहेत. त्याचेच ठिकाणी सर्वांना अहमबुद्धी होते. म्हणून ते अन्नमय स्थूल शरीरच आत्मा आहे, अथवा ज्याचे ठिकाणी मुख्य प्रीती असते तो आत्मा. मग आपले मी मध्ये होते ना, देहात्मभान म्हणतात. वेदांत काय करत असतो बघ, नळकेवरून उठला आणि शुकशाखे. नाही का? तुम्ही ऐकली की गोष्ट? फळाच्या लालचेने पोपट कोणावर जाऊन बसतो? नलिकेवर जाऊन. मग दुःखाला काय नाही, पारावार नाही. मग तो पारधी काय करत असतो? तो ते भोग तर बाजूला राहते, पण पारधी मग सोडून जात असतो त्याला, की तरी सोडत नाही. म्हणतो नलिकेला माझा तोडून नेतो ज्ञानेश्वर महाराज. मग त्या पक्षाला नलिकेवरून नेल्यानंतर सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला कारणीभूत आहे? आम्ही चाललो होतो रस्त्याने, विघ्नत होते. 1-2-3 पोराचे पक्षी होते हातात. म्हटलं पक्षी पालन करण्याकरता नेत होते.
ते पोरच म्हणायला लागले, म्हणलं पालन करण्याकरता नाही. आता म्हणला पक्षी दिसते 2 तासाने इथंच झाले. कुठं जाते? जाऊ द्या, माझा हिस्सा पक्षी जाऊ द्या, माझा तर देहाला सरळीला धरून असतो आणि त्याच्यामुळे दुःखाला पारणी होतो. शहाणा पक्षी असतो तो सरळी सोडून देतो, झाडावर जाऊन बसतो. त्याप्रमाणे आपल्याला दुःखाला कारण कोण आहे? शरीर आहे. आणि या शरीरामुळे आपल्यालाही दुःख आहे. पण त्याला अन्नमय कोश असं म्हणतात. कोणता कोश? अन्नमय कोश आहे आपलं स्वरूप नव्हे. पुढे श्री धनपुत्राधिक स्थूल शरीरास अनुकूल असतात म्हणून त्यांचेवर प्रीती होते. अनुकूल नसतील तर होत नाही. ज्याच्याकरिता अन्य पदार्थांचे ठिकाणी प्रीती होते ती मुख्य प्रीती स्थूल शरीराच्या ठिकाणी आहे. म्हणून स्थूल शरीरच आत्मा आहे. स्थूल शरीर आत्मा ठरल्यावर त्यास वस्त्रालंकारांनी सुशोभित करावे, नाना प्रकारच्या भोजनांनी त्याचे पोषण करावे, हाच परम पुरुषार्थ आहे. बाबा मग ठरला आत्मा कोण आहे? शरीर आहे ना. तुम्हाला कल्पना नाही का? हे फोटो काढतात ना, तीन-तीनदा फोटो काढायला होता. एकदा फोटो काढला म्हणलं दात कुठं आले त्याच्यामध्ये? दात आले त्याच्यामध्ये. तरी म्हणलं नाही, अजून फोटो काही बरोबर आहे. का पाहिजे? तर म्हणलं हसता चेहरा पाहिजे. सगळं देह आत्माबुद्धी म्हणतात. कोणती बुद्धी? देह एखाद्या दिवशी हातावर तुरी दिल्याशिवाय कसं जाईल काही कळत. ते कुठं कीर्तनाला गेलं म्हणजे तिथले लोक असतात, सत्कार करतात बघा. मग आपण जर तिथे गेलो ते लहान मग काहीतरी नाश्ता घेऊन येत असत, आपण त्याला विचारतो सगळं काही. मग दुसऱ्या वर्षी कीर्तनाला गेलो म्हणजे त्या मुलाचा बाप चेहरा उतरलेला दिसतो. मग साहजिकच आपण म्हणतो गेल्या वर्षी ते मूल आणि नाश्ता घेऊन आले होतं. तर म्हणले काय सांगा, ईश्वराच्या ठिकाणी दया नाही. नुसता साधा ताप आला तर म्हणला मुलाला काय केला, घेऊन गेला. त्या चेहरा काय होता एकदम. मग एकदा खंबीर वेदांत करायचं म्हणलं, बरं झालं मुलाला घेऊन गेला नाही, तुलाही घेऊन गेला असता. मग शरीराचं अनित्यत्व आहे का नित्यत्व आहे? नाही तर 15वा अध्याय ना, अनित्यम असुखम लोकम. आज आपल्याजवळ शरीर आहे, उद्या राहीलच, काही सांगता येत. असं पाहतो ना आपण व्यवहारामध्ये, पाहतो ना कायमचा राहत असतो का इथे. आत्मा नित्य आहे का नित्य स्वरूपाचा आहे? नित्य स्वरूप आहे. त्याची उत्पत्ती आहे का? मजा आहे ते. अधिक विचार याचा गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये केलेला आहे. मजा आहे ते मिळते वा कदाचित पुढे पाहजो नित्य शाश्वत पुराण. म्हणून 4 भाग दर्शनकार लोक शरीरालाच आत्मा बांधतात. शरीर आत्मा होऊ शकत नाही. त्याच्या पाठीमागे जन्म असते, जायते, वर्धते, उपेक्षते. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानु. आत्मभाव ठेवणे शरीराच्या ठिकाणी. आत्मभाव ठेवला म्हणजे काय, तर शरीर आत्मा होत असते का? गाढवाला किती जरी धुतलं तरी काय राहणार ते काय घोडा होत असते का? मग ते आपल्या जातीवर गेल्याशिवाय अटॅक आला म्हणजे लोक म्हणत असतात ना, असं कसं झालं, असं कसं झालं, असंच होत असते. शरीर आत्मा होऊ शकत नाही. पुढे इंद्रियांस आत्मा म्हणणाऱ्यांचे मत. इंद्रिय आत्मवादी म्हणजे इंद्रिये आत्मा म्हणणाऱ्यांचे असे मत आहे की स्थूल शरीर आत्मा नाही, परंतु स्थूल शरीरात इंद्रिये असली तर जीवन व्यवहार होतो व इंद्रिये नसली तर मरण व्यवहार होतो. आता दुसरे उठले इंद्रिय आत्मवादी. ते म्हणायला लागले शरीर आत्मा होऊ शकत नाही. म्हणलं का बरं? आहे शरीर.
त्याच्यात इंद्रिय सगळे जातात. इंद्रिय नसेल तर काय होत नाही, व्यवहार होत नाही. आहे का नाही? प्रेत असते का नाही, प्रेताचं शरीर असते का नाही, व्यवहार करते का ते? त्याच्यात काय नाही, इंद्रिय कुठे आहे? हे पहा, एखादा आंधळा मनुष्य आहे, तो पाहू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये इंद्रिय आहे. केवळ शरीर असून काम मागत नाही, त्याच्यामध्ये इंद्रिय जावं लागतात. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, तेव्हा व्यवहार होत असतो. नसतेच बॉडी ठेवून काही उपयोगाचा व्यवहार झाला. म्हणून ईश्वराने आपल्याला हे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय एक मन दिलेलं आहे. पंचकैर मनसा दिली इंद्रिय, डोळे मुख बोलावे. म्हणून शरीर आत्मा नसून कोण आत्मा आहे? इंद्रिय आत्मा आहे. इंद्रिय नसतील तर काय आहे? याचे बाकीचे व्यवहार असतील ना, होत नाही का? परमेश्वराने काही सृष्टी निर्मिती केली, कुठे सांगेल देह कुठं दिलेला आहे का? कोणाला पाय आहेत पण हातच नाही, कोणाला पाय आहेत हात आहे, काही शरीर आहे पण हेच नाही, वाणीच नाही. सगळे अभ्यंग स्वरूपाच्या इंद्रियाच्या द्वारा हे सगळे शरीर. फक्त मनुष्य जे सांग शरीर आहे, त्याच्यामध्ये सर्व व्यवहार होऊ शकतात. इंद्रिय असावी लागत असतात. इंद्रिय नसेल तर आहे सुंदर भगवंत पक्वादाचा बोल वाजवता येतो, मग का मांडी थापटायची असते का? मग काय पाहिजे? मृदंग पाहिजे, आहे का? मृदंगच नाही तर का थापा मारायचे का? साधन असावं लागतं, काय म्हणतात? मग साधनाला महत्व आहे. त्याच्याकरता इंद्रिय वगैरे आधी करून पायच नाही तर चालेल कसं? घेण्यादेण्याचा व्यवहार होण्याकरता हाताचं घ्यायचं आहे का? हातच नाही, मृदंग काय वाजवेल? म्हणून इंद्रियच आत्मा आहे. पुढे म्हणून इंद्रियेच आत्मा आहेत. इंद्रियांच्या अधीन जीवन व्यवहार किंवा मरण व्यवहार असतो. जोपर्यंत शरीरात इंद्रिये असतात तोपर्यंत जीवन व्यवहार, आणि इंद्रिये नसतील तर मरण व्यवहार होतो. मी पाहतो, मी ऐकतो, मी बोलतो, अशा रीतीने अहम बुद्धी इंद्रियांच्या ठिकाणी होते. म्हणून इंद्रियेच आत्मा आहेत. सर्व व्यवहाराला कारण कोण आहे? इंद्रियच नसेल तर काय उपयोगाचा? म्हणून साधनाला महत्व दिलेलं आहे. कोणत्या एक याचं हे होण्याकरता साधन असावं लागत असतं. साधन म्हणजे भूक लागली, मग भूक निवृत्ती करता अन्नाचं काय साधन पाहिजे? तहान लागलेली आहे, तहान निवृत्ती करता काय पाहिजे? पाणी पाहिजे, आहे का? आता तर तुमच्या याचे दिवस आहे कशाचे? उन्हाळ्याचे दिवस आहे. गरमी निवृत्त होण्याकरता पंखा लावला पाहिजे. मला संस्था आहे पण पंखा लावत नाही. साधनाची आवश्यकता असते ना. मग सगळे साधन कोणत्या देहात आहे? मनुष्य देहामध्ये. इतर देहामध्ये काय साधन आहेत पण अपुरी साधन आहे. वाणी आहे पण दादा बोलण्याचं काय नाही, ज्ञान नाही, आहे नाही सगळे. नंतर मागोता जन्म पावसी भोगेले सुख दुःख जाणसी. पुन्हा मनुष्य देहच मिळेल असं काही सांगता येत. आता मागोता येईल फेरा, पुन्हा येईल. मला आता भेटला मनुष्य देह, बहुता दिवस फेरा. मग नका घेऊ फार गोड, त्याचा काय करून घ्या, फायदा करून घ्या. तुकोबारायण सांगितलं. तात्पर्य कसं करता हे सगळं? इंद्रिय असल्याशिवाय त्याचा व्यवहार होत नाही. म्हणून शरीरापेक्षा इंद्रियाला अधिक महत्व आहे. इंद्रियच आत्मा आहे असं मत. पुढे प्राणमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचे मत. हिरण्यगर्भोपासक प्राणमय कोशासच आत्मा म्हणतात आणि युक्ती सांगतात की मरणकाली मूर्छा येते तेव्हा त्याचे पुत्राधिक संबंधी प्राणशेष असेल तर जीवन समजतात आणि नसेल तर मरण समजतात. त्याच्यापेक्षा सर्व इंद्रियापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? बघ, प्राण आहे. प्राणच जर निघून गेला तर अशी उपनिषदामध्ये कथा आहे. प्रत्येक याला आपापला अभिमान झाला.
आणि प्रत्येक आपापल्या गर्भाने ह्याच्यातच हे झाला. मग त्यांच्यात भांडणं लागली, मी श्रेष्ठ. डोळा म्हणतो मी श्रेष्ठ, कान म्हणतात मी श्रेष्ठ. त्या इंद्रियामध्ये कलह उत्पन्न झाला. शेवटी तक्रार कोणापर्यंत गेली? ह्याच्यापर्यंत, ब्रह्मदेवापर्यंत. मग एक एक म्हणायला लागला, म्हणलं आम्ही श्रेष्ठ सर्वात. डोळे नसले तरी सुद्धा व्यवहार, आंधळ्या माणसाचा काय होतो? व्यवहार होतो ना. ते गुलाबराव महाराज आंधळे होते. हे ग्रंथ लिहिले, 86 ग्रंथ लिहिले. किती? 86 ग्रंथ लिहिले आंधळे होतो. सूरदास प्रभू तरी काय होते? व्यवहार चालते ना, आंधळे पाडले. बऱ्या एखाद्याला पाय नसले तरी सुद्धा, ते पाय नसतात ना तरी सुद्धा व्यवहार चाललेला. हात नसले तरी सुद्धा, ते घाटावर ते भिकारी नाही का, हात नाही तरी सुद्धा बिडी कशी पितात कोणाच. दोन पायाच्या मध्ये बीड ठेवतात. कुठं? दोन पायाच्या मध्ये. आणि बरोबर असं तोंड लावून काय करतात? अक्कल देवाने सगळ्यांना दिलेली आहे, फक्त उद्धाराचीच अक्कल नाही. जाऊ द्या. मग सर्वांमध्ये मध्ये ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हटलं हे पहा, ज्याच्या ज्याने शरीर मृत होऊन पडेल तो श्रेष्ठ. डोळे निघून गेले तरी जीव जसाच्या तसा. बरं का? एक 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 इंद्रिय गेली. मग पिशवी कोणी भरली? प्राण आहे. प्राण जायला लागल्यानंतर सगळ्यांनी विनंती केली. म्हटले अहो महाराज, म्हणलं काय? म्हटलं तुमच्या पाया पडतो. मग काय तुम्ही गेले की म्हणलं संपलं आमचं सगळं. प्राण निघून गेला की प्रेताला डोळे नसतात का? मग पाहतो का तो? मग सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? प्राण आहे. म्हणून हिरण्यगर्भवादी लोक प्राणालाच काय म्हणतात ना, ते भगवान श्रीकृष्णाची कथा गीता सांगतात ना, ते गोवर्धन उचलते वेळी गावातल्या लोकांना आणखी अभिमान झाला. म्हणलं आमच्यामुळे पर्वत उचलला. भगवंतांनी सांगितलं, म्हणलं जरा बाहेर जाऊ. म्हणलं जागी विचारा कशाला पाहिजे. म्हणलं हे गोवर्धन, म्हणलं तू उचललाय का? काय करता? म्हणा थोड्या वेळात गेलो. म्हणजे मला जायचं आहे बाहेर. पुन्हा पुन्हा कशाला विचारतो? म्हणलं जायचं बाहेर. झाकी म्हणाला की बाहेर. मग भगवंताने करांगळी थोडी काय केली, ढिली केली बघा. आणि मग काय विचारलं, पाटा आणि वरवंटा. म्हणजे आरडायला लागले सगळे लोक, कृष्णा पाया पडतो तुझ्या, काय करू नको, बाहेर जाऊ नको. मग गोवर्धन कोणी उचलला? भगवान श्रीकृष्ण. त्याचा सगळा इंद्रियाचे व्यवहार कोणामुळे होतात? प्राणच नाही तर व्यवहार काय झाले? संपले. मग सर्वात श्रेष्ठ कोण आहे? दुसरे उठतात आता माझा. यावरून प्राणच आत्मा म्हटला पाहिजे. स्थूल शरीरात नेत्रा वाचून अंधत्व, श्रोत्रा वाचून बधिरत्व, वाणी वाचून मूकत्व, या रीतीने जे इंद्रिय नसेल त्या इंद्रियाच्या व्यापारा वाचून शरीर राहते. प्राणा वाचून मात्र तत्क्षणीच प्रेतरूप होऊन पडते. सगळे जरी इंद्रिय गेली तरी शरीर जिवंत राहते. ऍक्सिडेंट झाला म्हणजे बघा तुम्ही त्याच्यामध्ये, त्या ऍक्सिडेंट मध्ये काय काय प्रकार होतात ते सोडून द्या. कसं काय आहे? मला निधन झालेलं आहे, संपलं. निधन झालेलं आहे असं संपल्यानंतर ते प्रेत बंगल्यात नेण्याच्या लायकीच राहतं का? संपलं. सर्वांमध्ये श्रेष्ठत्व कोणाला आहे बघ? प्राणाला आहे. प्राण नसेल तर मग किती गोरा गोंगटा असे नका, काही कधी धनिक असो का काही असो, ₹1 कोटी गाडीमध्ये त्याला न्यावं लागतं. पोटग्याला मुळा
आला की आला, कोण बनतायचं त्याची मिसेस बनते. जास्त वेळ ठेवून उपयोग काय त्याचा, काय करे. मग कशा करता सांगितलं, सर्वांमध्ये श्रेष्ठत्व कोणाला आला. प्राण संपला की सगळी नाती काय झाली, संपली. प्रेताला तो आई म्हणतो, काय म्हणतो तो आई म्हणतो. मग प्रेताला जर आई म्हणतो तो, तर लाकडावर कशाला ठेवतो आईला. अरे प्रेताला काय म्हणतो तो, नाहीसं करण्याकरता कुठे ठेवतो, नसतात लाकडावर ठेवतो, अग्नी राहू दे. आता आई आहे का प्रेत आहे, नाती काय झाली सगळी. सर्वात श्रेष्ठ कोण, प्राण आहे. पुढे शिवाय मी पाहतो स्वरूप मी ऐकतो अशी प्रतीती येईल तर इंद्रिय आत्मा आहेत असे म्हणता येईल. परंतु नेत्रवान मी पाहतो, श्रोत्रवान मी ऐकतो अशी प्रतीती होते. यावरून आत्मा इंद्रियाहून भिन्न आहे. इंद्रियावान थोडस आहे, भिन्न आहे. प्राणावणे सुद्धा आत्मा कसा आहे, भिन्न आहे. प्राण हे सुद्धा रजोगुणाचं कार्य. तुम्हाला होऊन गेलं की प्राण अपान व्यान उदान आणि समान, हे जे प्राण आहे हे सुद्धा आत्मा ठरू शकत नाही. प्राणस्य प्राण हे प्राणोपनिषद आहे का, त्याच्यामध्ये प्राण कोणाच्या क्रियेमुळे प्राण हलनचलन करतो, याला कोणाचं साह्य आहे. परमात्मा सत्याशिवाय प्राण सुद्धा कार्य करू शकत नाही. प्राण आत्मा नसून कोण आत्मा आहे, मग बुद्धी आत्मा आहे असं पुढे वाचा. दुसरे असे की सुषुप्तीमध्ये कार्यकर्त्या सर्व इंद्रियांचा अभाव असून तेथे प्राण असतात व त्यामुळे जीवन व्यवहार होतो. म्हणून जीवन व मरण इंद्रियाधीन नाहीत. स्थूल शरीराचा आणि प्राणाचा जो वियोग तेच मरण. याकरिता जीवन व मरण प्राणाधीन आहेत, म्हणून प्राणच आत्मा आहे. प्राण आत्मा आहे. प्राण शरीरामध्ये तर जीवन, प्राण संपलं की संपलं. मतलब धरधाकट असो किंवा पाण्याची फेरी आहे. काही काही मृत जन्माला येतात, कोणत्या अवस्थेमध्ये आणि प्राण जाईल काही सांगता येत नाही. तरुण सुद्धा मरताना दिसतो नाही का, कधी त्याची फेरी येईल व्यवहारामध्ये पाहतो ना आपण. कोणत्या त्याच्यामध्ये 3 प्रकारचे नाश लागलेले आहे. एक आहे स्वभाव नाश, दुसरा आहे परतानाश आणि तिसरा कोणता आहे आश्रय. स्वभाव नाश किती राखा ते आपल्या जातीवर गेल्याशिवाय, काय बदामचे लाडू खा का, आणखी कोणी काजू बदाम खा का, काय करा, ते केव्हा ना केव्हा तरी आपल्या जातीवर गेल्याशिवाय राहत नाही. तर नाचणे हा शरीराचा काय स्वभाव आहे. किती प्रयत्न करा त्याला कुठे ठेवा, काही करा, लाख प्रयत्न केला, मला म्हातारपण येऊच द्यायचं नाही, येऊच द्यायचं नाही असं म्हणता म्हणताच म्हातारपण येतो. एखाद दिवशी राम बरोबर अंधा मरणे हा कोणाचा, नाश पावणे हा धर्म कोणाचा आहे, आत्म्याचा आहे. काही करा किती करा तुझा कधी न जाये ते म्रिय देवा नायंबत्वा अभविता अजो नित्य शाश्वत होयम पुराण. 2 मधला फरक, देह आणि आत्मा याच्यातला फरक काय आहे. तुमच्या गीतेमध्ये म्हणा, पंचदशी ग्रंथात, ज्ञानेश्वरी मध्ये ग्रंथात समजा निर्गुणत्वात वगैरे शरीरस्थोपी कौंती यांना कुरोती न लिप्यते. मुळाचा असलेला जो आत्मा मुख्य स्वरूप आहे म्हणतात. सर्वांमध्ये भगवंताने कोणतं ज्ञान सांगितलंय मोठं, आत्मज्ञान म्हणतात. सर्वांमध्ये ज्ञान कोहम कदमेंत म्हणजे आत्म को वे करता असे विचारले. जर मनुष्य देहामध्ये येऊन आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घेतली नाही तर त्याला काय म्हणावं, आपण कोण आहे, मी असा करावा
आणि म्हणे ज्ञानेश्वर आपण कोण आहोत, शरीर जाऊ का शरीरावरून भिन्न आहोत. मग ते असतं मला काही ना त्याच्यामध्ये सुंदर आहे. त्याला विचारलं म्हणला वाट तू कोण आहे. को हम कथमिदम जातम को हे करता विद्यते. दीक्षेला गेले अशी कथा सांगतो त्यांची. ते काय होते जन्माला आले 7-8 वर्षाचे झाले तरी ते बोले ना कुणाचे. शंकराचार्य भिक्षा करता गेले. त्या बाईने आणखी उचललं त्या पोराला आणून ठेवलं. म्हणजे महाराज याच्यावर काहीतरी कृपा करा. 7-8 वर्ष झालं अजून काही बोलत नाही, काही नाही, काही नाही. आम्ही आहोत तोपर्यंत बरं, याला पुढे कोण विचारणार. मग शंकराचार्याने पाहिलं, म्हणलं हे सामान्य पोर दिसत नाही. म्हणलं हे पोर काही वेगळ्या पाहिजे. मग शंकराचार्याने विचारलं, म्हणलं बाळ तू कोण आहे. को हम कथमिदम जातम ना हम मनुष्य नच देव यक्ष. म्हणलं मी मनुष्य नाही, देव नाही, यक्ष नाही. म्हणलं कोण आहे. न ब्रह्मचारी गुणी न ब्रह्मचारी गृही मी ब्रह्मचारी काय भिक्षुर्नाच्या निज बौद्ध रोगा. भिक्षुक नाही, मग कोण निज बौद्ध. असं पाहिल्यावर खरा खरा ज्ञान झालं पाहिजे. तेव्हा या तुमचं ह्याच्यात स्वरूपाची ओळख म्हणतात. असं याबद्दल हस्तामरक त्यांचे शिष्य होते ना. म्हणून कोण कोण कसा कसा आत्मा होऊ शकत नाही असं चाललेलं वाचा. मनोमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचे मत. मनोमय कोशवादी असे म्हणतात की घटाप्रमाणे ज्ञानशून्य प्राणास आत्मा म्हणता येणार नाही. ज्ञानवान मनच आत्मा आहे. इंद्रिय ही आत्मा होऊ शकत नाही. मन सुद्धा आत्मा होऊ शकत नाही. का बरं. ते सुद्धा प्रकृती कार्य आहे. जेव्हा संचालित मन असतो, मनाचा संचाला सहायक आहे स्वभाव, म्हणून मनही सुद्धा आत्मा होऊ शकत नाही. इंद्रिय आत्मा नाही, मनही सुद्धा आत्मा आहे. मन हे रजोगुणाचं वर्णन आहे. तुमच्या 13व्या अध्यायामध्ये मनाचं वर्णन केलेलं आहे. महाभूतान्य अहंकार बुद्धी व्यक्तमेवच. इंद्रिय आणि दशिकांच एकांच म्हणजे मन. मला ते सुद्धा काय रजोगुणाचं आहे. ते सुद्धा आत्म्याचे कार्य असतं, ते आत्मा होऊ शकत नाही. कार्याचा नाश होत असतो. आत्मा कोणाचं कारण नाही ना आत्मा कोणाचं कार्य नाही. म्हणून आत्मा कोणत्याच प्रकारे होऊ शकत नाही. पुढे वाचा. कारण बंध मोक्ष मनाच्या अधीन आहेत. विषयामध्ये आसक्त मन बंधाचा हेतू व विषय वासना रहित मन मोक्षाचा हेतू आहे. आणि मन संबंधानेच इंद्रिये ज्ञानास हेतू आहेत. दोन प्रकार करायचे तसे. मनोयद विविधम प्रोक्तम अशुद्धम शुद्धमेव. नाना प्रकारच्या वासना असेल तर ते मलिन मन आहे. आणि शुद्ध हे तुझ्या वासना असतील, सत्कार्याविषयी सद्वासना असेल ते निर्मल मन आहे. 2 प्रकार होतात. चोरीकरणाच्या ठिकाणी, करणाऱ्या माणसाच्या ठिकाणी वासना असते, पण ती कोणत्या आडमार्गाने गेलेली असते. म्हणजे एक शुद्ध मन आणि एक अशुद्ध मन. तुमची गोष्ट सांगतात ना. शुद्ध मन कोणाला म्हणतात. तर रावण होता ना, त्याच्या वासना काय हे करण्याकरता त्याने आपल्या भावाकडून काहीतरी मदत म्हणून कुंभकर्णाला जागा केलं होतं. मग कुंभकर्णाने विचारलं, म्हणलं मला कशा करता जागात केलं. अहो म्हणलं तुमच्या भावाने उठायला आलो तुम्हाला. त्याने सुख मागून घेतलं होतं कर्मदेवाला. म्हणलं कोणतं सुख पाहिजे. मग झोपे इतकं जगात काय नाही, सुख नाही. हे काय घेऊन बसलं तुमचं विषयाचं सुख. एक पोरगा होता बघा, सोमवारी झोपला आणि बुधवारी उठला. अरे इतक्या वेळपर्यंत काय म्हटलं आनंद आहे झोपेमध्ये. आता आले सुद्धा नाही का या वेळेला दुपारची वेळ सोडून द्या. आणि बरोबर पहाटेच्या वेळेला 5 किंवा 6च्या वेळेला उठूशे वाटते का.
ते झोपेचं काय ते एखाद्याने उठवलं की तुला हात धरला. मग झोप त्याला आणि एवढा रागावला तो रावणार म्हणला तुमच्या बाबाने उठवायला लागला. मग त्याला विचारलं म्हणलं भावाने तरी का म्हणला तो राम राज्यावर चाल करून आला. म्हणलं रावण सुद्धा कुंभकर्ण म्हणतो रावण अडाणी आहे. दुसऱ्याच्या राज्यावर विनाकारण आक्रमण करणं चांगलं नाही. म्हणलं आक्रमण तरी का केलं राज्यावरती? त्यांनी म्हणलं रामाची बायको चोरून आणली कोणी रावणाने. म्हणलं रावण गदा आहे की दुसऱ्या बाईवर अतिक्रमण करणे न्याय नाही. मग तो कोण येतो? पूर्वीच्या काळामध्ये राक्षस सुद्धा काय सांगत होते? नीती सांगत होते. आता नीती नावाची वस्तू काय झाली? संपली. मग त्याला विचारलं म्हणलं कशा करता तो आणखी हे सगळं करणार? तर म्हणला सीतेकरिता. सीता मला वश होत नाही. म्हणलं कोणाला वश होते? तर म्हणलं रामाला होते. म्हणतो तो राम हो की राक्षस लोकांना काही होता येते, कोणताही रूप धारण करता येते. म्हणलं तू काय हो की राक्षस हो की आपले राम म्हणला. तो म्हणला राम झालो म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये काम राहत नाही. याला काय म्हणतात? शुद्ध मन. जे जे दृष्टी दिसे ते परावे नारी याला म्हणा शुद्ध मन. बरं का? तेव्हा मनाचे दोन प्रकार आहेत. एक मलिन मन आणि दुसरं कोणतं एक चांगलं मन. वाईट वासना असेल तर कोणतं मन? मलिन मन. आणि शुद्ध वासना असेल तर मनालाच आत्मा मन आत्मा होऊ शकत नाही. पुढे मन संबंधा वाचून इंद्रियास ज्ञान होत नाही, म्हणून सर्व व्यवहारास हेतू मुख्य मन आहे व ते मनच आत्मा आहे. म्हणून सर्व व्यवहाराला कारण अगोदर कशात यावं लागतं? मनात. मग ते इंद्रियामध्ये येत असते. इंद्रिय जड स्वरूप आहे. एखादा आजच्या दिवस पाठ जायचं, पाठाला जायचं की नाही जायचं हे कोणामध्ये येतं? मनात येतं. जाऊ द्या म्हणायला लागले. एक दिवस गेलं काय न गेलं काय, पाठाला काय बिघडलं आपलं, हे कोणात आलं अगोदर? मनात आलं बघा. आणि मग इंद्रियामध्ये येत असते. अगोदर कोणामध्ये येतं आणि मग पुढे कोणाचं नाही. म्हणलं काय जरी गेलं पाठाला गेल्याशिवाय राहूच नाही. अगोदर कोणाचा आणि मग झोप काढतो का लगेच पाठाला निघतो. म्हणून सर्वांमध्ये सर्वांचा प्रेरक कोण आहे? मनच काय आहे? आत्मा आहे. पुढे विज्ञानमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचे मत. क्षणिक विज्ञान बरोबर. क्षणिक विज्ञानवादी बौद्धांचे असे मत आहे की मनाचा व्यापार बुद्धीचे अधीन आहे. बुद्धीच मनाचा आकार धरते, म्हणून क्षणिक विज्ञान रूप बुद्धीच आत्मा आहे, मन आत्मा नाही. मन आत्मा नाही ठरलं. मग कोण आत्मा? बुद्धी आत्मा आहे ना. शरीर आत्मा नाही, इंद्रिय आत्मा नाही, पुढे प्राण आत्मा नाही, मन आत्मा नाही. आता कोण राहिलेला आहे? बुद्धी. बुद्धीच आत्मा आहे असं मत पुढे सांगायचं आहे. क्रमाक्रमाने त्याचा काय करू विचार करू ते याचा उद्या विचार करू की कशाचा एकाच दिवशी सगळं संपव. तुम्ही म्हणाल संपवण्याच्या पाठीमागे लागलेली. उद्या सांगू पुढे.